नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी. पाहुयात आजच्या विशेष घडामोडी. नमस्कार, आता बातमी समोर येते मोराळे गावामधून. मोराळे गावातील नागरिकांना, तेथील कित्येक कुटुंबांना रस्ताच नाही, जायचं कुठून असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. कित्येक वर्षे वास्तव्यात असलेल्या या ठिकाणी रस्ता होता, पण त्या गटामधील काही व्यक्तींकडून तो रस्ता उकरण्यात आला असून यामुळे तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आणि ज्या व्यक्तीकडून रस्ता उकरण्यात आला आहे त्या व्यक्तीकडून संबंधित कुटुंबियांना दमदाटी केल्याची घटना देखील या ठिकाणी घडलेली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन व तहसीलदार तथा प्रांताधिकारी यांनी तातडीचा मार्ग या ठिकाणी काढावा अशी स्थानिक नागरिकांची विनंती आहे. व याकरिता स्थानिक नागरिकांनी तहसीलदार कार्यालयामध्ये धाव घेत तहसीलदार दीप्ती रिठे मॅडम यांना निवेदन दिले व निवेदनामध्ये ठाम भूमिका मांडली. लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढा, अन्यथा आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू अशी भूमिका यावेळी सर्वसामान्य नागरिक यांनी मांडली. यावेळी स्थानिक नागरिक म्हणून अमित कदम, दीपक चव्हाण, नंदा कदम, विठाबाई जाधव, बायजाबाई चव्हाण, आशाताई शिरतोडे, विकास पाटील, गणेश पाटील, शहाजी सूर्यवंशी, निलेश कांबळे, निवास कदम, विजय कदम, रवी पाटील हे उपस्थित होते. पाहुयात त्याविषयी अधिक माहिती. मोराळे पलूस. पाटील, मौजे मोराळे, तालुका पलूस. आमच्यातील 12 कुटुंबात कमी 2-3 वर्ष झालं रोडसाठी प्रतीक्षित आहेत. आता आम्ही पलूस तालुक्यातील तहसीलदार मॅडमना 4 ते 5 वेळा निवेदन द्यायला आलो, पण त्यांनी आम्हाला भेटसुद्धा साधी घेतली नाही. आता 5वी आहे. आता तरी आजसुद्धा त्यांची मिटिंग आहे, त्यांचे शिपाई सांगतात आता मी भेटू शकत नाही. आज आम्ही ते 12 कुटुंब इथं उपस्थित झालो आहे. आमच्या प्रत्येकाच्या घरी वयस्कर किंवा पेशंट असे कमीत कमी 4-5 जण आहेत. त्यांना दवाखान्यात जर न्यायचं म्हणलं तर आम्हाला झोळीतून घालून न्यायला लागते. आम्ही आमच्या इथला व्हिडिओ बनवला आहे, आमची परिस्थिती काय आहे ही सगळं पूर्णपणे सांगले. त्यासाठी आम्ही आमच्या गावातल्या पोरांच्यापाशी गेलो. प्रत्येकाने आज उद्या असे म्हणून आम्हाला गेले 2-3 वर्ष ह्या गोष्टीपासून लांब ठेवलं आहे. मग मॅडमसुद्धा आमचे मनावासे अजिबात तिने लक्ष दिलं नाही. मग आज आम्हाला इथं आलो आहे. जर आम्हाला काही निर्णय लागेना तर आम्ही इथं आमरण उपोषण निवेदन देणार आहे आणि उपोषणला बसणार आहे.